बद्दल बोलावसं वाटलं. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका सामाजिक संस्थेचा फोन आला आणि म्हणाले, "प्रकाशजी, एका विद्यार्थ्याला सायकल द्यायची आहे. तुमच्याकडे आम्ही अमाउंट पाठवतो. तुम्ही वेळ काढून त्याला सायकल घेऊन द्या." आता नांदेडला नीटच्या तयारीसाठी अनेक विद्यार्थी पूर्ण राज्यभरातून येत असतात. तसाच तो विद्यार्थी आलेला. त्याला सायकल घेऊन देण्यासाठी कॉल केला, तर तो म्हणाला, की "हो सर, मी तुम्हाला फोन लावतो." 1 दिवस झाला, 2 दिवस, 3 दिवस, 8 दिवस झाले. मी परत फोन केला, "अरे बाळा, तुला सायकल घेऊन द्यायची आहे." आणि त्याच्यानंतर सुद्धा 8 दिवस तो म्हणला, की "हो, सध्या क्लास आहे, माझं हे आहे, मी पायी चाललो, थोडं धावत चाललो, कसं तर चाललो." आणि एक दिवस ठरलं सायकल घेऊन द्यायची आणि आमचे जे मित्र आहेत त्यांना बोललो, की आज घेऊनच देणार मी सायकल. आणि मी आणि माझा मित्र त्या सायकल स्टोअरच्या बाहेर उभं राहिलो आणि त्याची वाट पाहत होतो. नेमका हा कोण विद्यार्थी आहे, की इतक्या दिवसाला सायकल घेऊन देतो आणि मागे लागलं. पैसे तर संस्था द्यायली, सामाजिक संस्था, तर तो का आला नाही? पाहिलं तर एक विद्यार्थी आला, पूर्णतः असे केस कट केलेले होते आणि त्याला म्हटलं, की "काय तू तिरुपतीला वगैरे गेला का केस कट केले?" तो म्हणला, की "नाही आहे. कुठे तेल लावा, भांग पाडा, वेळच भेटत नाही म्हणून ते चाललंय. बरं कोणती सायकल आहे माझी तुम्ही द्या." मी म्हटलं, "चॉईस कर बेटा, कोणती सायकल घ्यायची ते तुला." म्हणा, "नाही," म्हटलं, "चालणारी सायकल द्या मला, कोणती सायकल चालते, मला फक्त क्लासपर्यंत जायला पाहिजे." आणि तो त्याने क्षणात अतिशय म्हणजे स्वस्तातली सायकलला हात लावला आणि तो म्हणला, "काका तुम्ही त्यांना पेमेंट देणार आहात का? मी सायकलवर बसू का? आणि मला क्लास आहे, जायचं आहे." आणि तो सायकलवर बसला आणि निघून गेला. मित्रांनो, इतका साधेपणा होता त्याच्याकडे आणि पुन्हा ती गोष्ट म्हणजे काय, की त्याला परत 1-2दा कॉन्टॅक्ट केला, तर तो क्लासमध्ये वगैरे होता. त्याचा काही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. पण काही दिवसानंतर त्याचा एक कॉल आला, की मी टॉपर मार्क्स घेतलेले आहेत आणि मी मेडिकलला माझं ॲडमिशन झालेलं आहे. तर ही सगळी गोष्ट पाहिल्यानंतर अभ्यासू विद्यार्थी कसे असतात, त्यांची धडपड कशी असते, तळमळ कशी असते, त्यांना काय हवं आणि काय नको, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या क्लिअर असतात. हे त्या विद्यार्थ्याकडून शिकायला मिळालं. तर मित्रांनो, तुम्हाला या विद्यार्थ्याबद्दल सांगताना खरोखरच तो संपूर्ण प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो.